कृष्णा हरी जय विठ्ठला
म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी राम तो हा विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव तो हा माधव परवा परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आग सर्व सुखाचे आगर 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 परभुमा देवीवर परभुमा देवीवर तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परभुमा देवीवर परभुमा देवीवर तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव तो हा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा जय राम हरी जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय राम हेलो 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 माझे चित्त तुझे पाये माझे चित्त पायी राहो ऐसे करी काय रामो करे काय धरोनी आबाही भवा तारी नारा करोनिया बाये बाबा दारी करोनिया बाये बाबा
साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख माझे चित्त तुझे पायी राहायचे करी काही तरुणिया बाई भवहा तारी दातारा चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तोची ठोवा. प्रस्तुत पूज्य श्री श्री हरिभक्त पुराण धोंडीराम महाराज या महात्म्याच्या प्रेरणेतून हा नारळी सप्ताहाचा गेली 46 वर्षापूर्वी झालेला उगम तो तितक्याच आदरानं भावनेनं टिकवायचं काम गुरुवर्य परमपूज्य प्रातस्मरणीय निगमानंदजी महाराजांनी हे काम केलं आणि त्यांच्याच कृपाशीर्वादानं त्यांचे वर्तमान महंत परमशिष्य स्वामी जनार्दनजी
यांनी या साऱ्या परंपरेला दुगुणी करायचं काम या परिसरात दुसरी विभूती म्हणजे शांती ब्रह्म नवनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांनी नारळी सप्त्याची ही चालत असलेली गडकरी मंडळीची परंपरा तितक्याच आदरानं भावनेनं टिकून ठेवायचं काम 46 वर्ष लगातार सुरू आहे. वारकरी शिक्षण संस्थेशी आमच्या सर्वांची लागीबंदी असल्यामुळं तिथून सारे धागे जोडले गेले जातात आणि वारकरी शिक्षण संस्थेची देण आमच्या गुरुबंधूमध्ये परस्पर असलेलं प्रेम आणि प्रेमाची पावती म्हणून माझा सेवेचा योग आहे. एका महात्म्याने घालून दिलेल्या या परंपरेला तितक्या आदरानं आवडीनं आणि चढत्या क्रमानं जोपासायचं काम आमचे जनार्दन महाराज करतायत. आमचा योग चांगला आहे की आज आमची चर्चाही झाली. निगमानंदजी महाराजांच्या तालमीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुणीजन मंडळीला तितका लळा, तितकं प्रेम, तितकी भावना मिळते आणि म्हणून गुणीजनाच्या बाबतीत गड अग्रेसर. सटली गुरुजी असतील अथवा आता सर्वांची नावं घेणं शक्य नसते. महादेवबा म्हणजे आमच्यापेक्षा सिनिरिटीनं जुनं असलेलं रत्न महाराज. पण ही सारीच्या सारी एकाहुनी बळी रे अशी गुणीजन मंडळी गडानं सांभाळली. पण गुणवानाला सांभाळल्याबद्दल महाराज तुम्हाला मनातून आमचा नमस्कार. अहो यांना आपल्याशिवाय सहारा तरी कोणाचा. यांचा गुणगौरव आपण केला पाहिजे, आपल्या क्षेत्रातलं कर्तव्य. कारण गुणीजन ही कीर्तनकाराची आत्मे आणि ते काम मला महाराजांनी एक सुंदर आमची चर्चा 2 मिनिटात झाली. म्हणले जन जे प्रमाण दिले मी त्याला नाराज करीत नाही. त्याचं प्रमाण घेतो त्याच्यावर थोडं तरी विश्लेषण करतो, त्याचं निराधार योजनेत टाकीत आणि वस्तुस्थिती माझा बी तेच काम आहे. मग गुणवानाचा आता मला त्याच्यातलं काही येत जात नाही, पण गुणीजनाचा बचपनापासून आदर अगदी भावनिक आणि खरं म्हणजे हा सेवेचा योग. महाराजांच्या आज्ञेनुसार आमचे गुरुबंधू महादेव महाराजांच्यामुळं हा सेवेचा योग. त्यांनी सांगितलं गुरुजी काही करा, तिकडल्या कोणत्या कोणाच्या वार्षिक तारखा आहेत काही नाही माहिती, ही सेवा द्यावी लागते. म्हणून महादेव महाराजासारख्या व्यक्तींनी हा शब्द वापरला आणि खरोखरच वार्षिक कार्यक्रम असलेला 0 मिनिटात बदलून सांगितलं होकार, फक्त त्यांची परमिशन. ही नारळी सप्ताहाची परंपरा. आता इथं आल्यावर पुन्हा माझ्या लक्षात आलं की 12-13 वर्षापूर्वी एकदा नारळी सप्त्यातच मला वाटते फुलसांगवी भाऊंच्या जन्मगावी, बरोबर आहे, वामन भाऊच्या जन्मगावी एकदा योग आला, बरोबर. अभंगासहित महाराजांनी स्मरण करून दिलं तिथलं, बरोबर. चिंतन म्हणून शिवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा चौकड्या पद्धतीचा भूपाळी प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबरा जगन्यंत्या प्रभूकडं चित्त पायावर राहण्याची मागणी मागतात. विठ्ठल जनार्दन महाराज या की आपला महत्वाचा चिंतनातला मुद्दा देवाकडं तुकोबरा चित्त पायावर राहण्याची मागणी मागतात. व्यवहारात कसं आहे, गुणा ज्ञाना धनाची पूजा होते केली पाहिजे.
आमचे स्वामी भारतानंदजी मनोठे ते आज चालते ना योगा. स्वामीजी आज प्रत्यक्ष इथं येऊन गेलेत, त्यांची पावलं लागली. मोठा फकड त्यागी महात्मा स्वामी भारतानंदजी हमेशा म्हणतात काय, ज्ञानाची गुणाची धनाची पूजा झाली पाहिजे. ज्या देशात ज्ञाना गुणा धनाची पूजा होत नसेल त्या देशात औदासीन्य कायम राहत असत, म्हणजे उदासता राहत असत. भारत एक असा देश आहे, या देशात ज्ञानाची गुणाची धनाची पूजा होते. ज्ञानी गुणी धनी पूजनीय वंदनीय आदरणीय आहेत. या देशात ती पूजा होतेच, पारंपरिक पद्धतीनं चालत आले. ज्ञानी माणसाला गुणी माणसाला धनी माणसाला समाज मानतो, जाहीर मानतो. फक्त अडचण एकच आहे काय, ज्ञाना गुणा धना बरोबरच स्वभाव गुण मिक्स केल्याशिवाय समाज बिल काढत नाही. लक्षात येईल की नाही येईल काय, ज्ञानी गुणी धनी पूजनीय जरूर आहे, पण स्वभाव गुण मिक्स केल्याशिवाय समाज मान्यता देत नाही. अहो केवढाही हे मोठा ज्ञानी आणि स्वभाव बरोबर नसेल तर माणसं म्हणते तर आपल्याला ही पेलवायचे नाही. अहो मोठा गुणवान आहे पण उतरंडीचा पितोय तरी माणसं काय म्हणतात आपल्याला बारकी बारकी बरी येतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे, ज्ञाना गुणा धनापेक्षा एक काकण किंमत कशाला दिल्या गेली, स्वभावाला. आणि नाही तरी होणारे व्यवहार टक्केवारीनं कसे होतात, स्वभावानुरूप. भगवान सांग स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुं नच्छसि यन्मोहात् करिष्यसि वशोऽपि तत्. अर्थात हे कोणते नाम अर्जुना, स्वभावजेन निबद्धस, प्रत्येक व्यक्ती हा स्वभावाशी कसा आहे निबद्धस, निश्चित रूपेन बंध बधनाती इति निबद्धस. निश्चित रूपाने आपल्या स्वभावाशी व्यक्ती बांधलेला आहे. त्याच्यामुळं त्यानं कितीही वेगळा आकार आणून वागायचं ठरविलं तर शेवटी माणूस कशावर जातोय, स्वभाव. म्हणजे आणि स्वभाव नावाची चीज अशी ती हंडेल हाणून तयार केलेला आठवण नाही. मग स्वयं भवती ती स्वभाव वो अपने आप होता रहता है, त्याचं तीच होत राहत. नैसर्गिक बाब आहे, नॅचरली क्रिया आहे. त्यामुळं त्याच्यावर वेगळा पर्याय काढता येत नाही. म्हणून माणसं म्हणतात ना, अहो सर्व माणसं सांगून दमलीत पण त्याच्या स्वभावात काही बदल. स्वभाव ही क्रिया नैसर्गिक बाब आहे. हा स्वभाव म्हणजे स्वाभाविक क्रिया ज्या असतात त्याला काय बदल करता येते, नैसर्गिक बाब आहे ना. म्हणून किंमत स्वभाव गुणाला. चांगला आणि वाईट पिकणारं क्षेत्र काही अनेक नाही. 13व्या अध्यायामध्ये या शरीराला शेताची उपमा दिली. कशाची, शेताची. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदाः. या शरीरात एक क्षेत्र म्हणायचे. शरीराला उपमा कशाची दिली, शेताची. 3 तुकडे सांगितले शास्त्राने. त्यात एक पडक रान आहे, एक चिबडीचं रान आहे. पिकाचं तुकडं एकच. पिकाचे तुकडे किती, कारण शरीरात चांगलं बी पिकत नाही आणि वाईट बी पिकत नाही. त्याचं नाव कारण शरीर. स्थूल शरीर स्पेशल तणासाठी पडक आहे. कोणतं, स्थूल शरीर. चांगला आणि वाईट पिकणारं क्षेत्र एकच आहे, त्याचं नाव आहे सूक्ष्म शरीर, ज्याला अंतःकरण म्हणतात. आणि अंतःकरणात
कार्यानुरूप वृत्ती जरी एक असली तरी वेगवेगळी नावं दिल्या जातात कार्याप्रमाणे. वृत्ती अनेक आहेत असं नाही, वृत्ती एकच. जशी स्त्री एकच, ती कुणाची तरी आई, कुणाची तरी पत्नी, कुणाची तरी मामी, कुणाची तरी मावशी, अशी रोल नात्यागोत्याप्रमाणे बदलत राहतात. तसं वृत्ती जरी एक असली तरी कार्यानुरूप नामाभिधान बदलल्या जातं. वृत्ती एक असताना ती वृत्ती ज्या वेळेला मीपणा करते त्यावेळेला त्याला अहंकार म्हणतात. धरसोड करीत असेल त्याला मन म्हणतात. निश्चय करीत असेल त्याच वृत्तीचं नाव आहे बुद्धी. आणि चिंतन करीत असेल तर त्याच वृत्तीचं नाव आहे चित्त. परमार्थासाठी या चारीतलं कोणतं गरजेचं आहे? परमार्थात मीपणा जमतो का? नाही. परमार्थात धरसोड चालती का? नाही. परमार्थात निश्चय चालतो का? काय? निश्चयाचे बळ तुका म्हणते फळ, तुका म्हणते फळ, तुका म्हणते फळ. निश्चयाचे बळ तुका म्हणते फळ, तुका म्हणते फळ, तुका म्हणते फळ. म्हणून परमार्थासाठी बुद्धी पोषक. जानवर आहे म्हणतात तैसी सद्बुद्धी थे कुटी म्हणून जैसी दीप कळी का धाकुटी बहुते जाते प्रकटी तैसी सद्बुद्धी थे कुटी म्हणून. बुद्धी परमार्थासाठी पोषक काय? किंवा बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण अहर्निशी. बुद्धी परमार्थासाठी पोषक. पण कोणती बुद्धी? कलर बदलू नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही दोये. 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 एका केशवराजे सकळ सिद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकल सिद्धी. एका केशवराजे सकल सिद्धी. वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकल सिद्धी. सकल सिद्धी.
अन्य नाही तुझे. हा एकाकेशी राजे सकळ बुद्धी परमार्थासाठी पोषक, पण त्याच्याही पेक्षा अत्यंत पोषक असलेली चीज त्याचं नाव आहे चित्त. परमार्थासाठी सर्वात गरजेची बाब त्याचं नाव आहे चिंतन. काय? कारण चिंतन ही क्रिया इतकी महत्वपूर्ण आहे परमार्थासाठी. या सर्वपेक्षा चिंतन काय करत? चिंतने चिंतने तद्रूप चिंतनाचा हा सर्वात मोठा फायदा आहे की जीव हा तद्रूप नाम तत्नाम परमात्मा परमात्मा स्वरूप बनून ही विल पावर. तुका म्हणे सुख देह निरसनी चिंतने चिंतने तद्रूपता. ही पावर आहे चिंतनाची. आणि चिंतन करणं हा स्वभाव चित्ताचा. हा चित्ताचा स्वभाव काय आहे? चिंतने चिंतना कल्पनेची धावा. चिंतने चिंतना कल्पनेची धावा. चिंतने चिंतना कल्पनेची धावा. कल्पनेची धावा. चिंतन करता येते. चित्त ते चिंतन कल्पनेची धाव. जे जे वाडे हाव इंद्रियाची. चित्ताचा स्वभाव आहे चिंतन करणं, पण त्याचं एकच वाईट आहे. काय? ती जन्मांध. कसलंय ती चित्त? कसलंय? जन्मताच आंधळय. त्याला चांगल्याने वाईटाची नजर नाही. हा चांगले हे वाईट आहे याचं ज्ञान नाही कुणाला? चित्ता. फक्त त्याचा स्वभाव चांगला आहे. काय? चिंतन करणार. चांगला विषय दिला चांगलं चिंतन करणार. वाईट विषय दिला तर वाईट चिंतन करणार. त्याला चांगल्या वाईटाची परिणामी नजर नाही. त्याच्यामुळं देतानाच विषय त्याला चांगला दिला पाहिजे. म्हणून तू गोबराय म्हणतो काय काय माझे जिद्द तुझे बाय राहोयचे करीता है. माझे जिद्द तुझे पाये राहोयचे
माझ चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही. देवा माझं चित्त तुमच्या पायावर राहील असं काही का हेच करा म्हणून काही आग्रह नाही. कसे मोठ्याला काय म्हणून सांग मोठ्याकडे अनेक पर्याय पडले काय उपायाची नाही वाणी येथे म्हटल्याप्रमाणे. अहो देवाच्या मनात आल्यावर त्याच्याकडे अनंत पर्याय जाहीर म्हटलं वेगवेगळे पर्याय काढतात देव आहे ना त्यानं करायचं ठरविलं अवघड. अहो देवानं करायचं ठरविल्यावर काय अवघड जाहीर आहे. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना नाव चित्त खेचणं त्याला काय कठीण आहे. त्यानं मनावर घ्यावं देवानं मनावर घेतल्याशिवाय होत नाही. आणि त्यानं करायचं ठरविल्यावर आव काय आव तुझं करिता नो हे ऐसे काही नाही तुझं करिता नो हे ऐसे काही नाही तुझं करिता नो हे ऐसे काही नाही डोंगराची राई रंगराया डोंगराची राई रंगराया डोंगराची राई रंगराया तुझं करिता नो हे ऐसे काही नाही डोंगराची राई रंगराना. अहो त्यानं करायचं ठरलं काही तरी नो हे काही राईचा नाठातली तुकोबांची भाषा करशील तरी नो हे काही राईचा डोंगर पर्वत राय आपुले करुणेची साई करीव आई मजवरी. म्हणून काही करा हेच करा म्हणून आग्रह धरला ना. हा राहो ऐसे करी कसं असतंय मोठ्याची चलती असते चलतीची भलती बी असते. हा मोठी ताकदीनं काम करते हे मी म्हणून हा अहो ती नियमात बस नियमात काय आलं मी सांगालो हा असं असते मोठ्याच मोठ्या पुढं कायदा कानून काही चालत नाही मोठी आणि देवाचं कसं आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे त्यानं करायचं ठरविलं. म्हणून राहू ऐसे करी काही हे चित्त तुमच्या पायावर राहील असं काही करा. चित्त पायावर जर राहिलं पायाचा आणि चित्ताचा काय संबंध आहे किंवा वेगवेगळ्या मागण्या दिदी तुझे बाय डोळा रुबाजे झाला रूपाचे झाला नाम तुमचे वर्णावे देवा पाय चित्तात ठेवा किंवा चित्त पायावर ठेवा येणं केनं प्रकारेनं पायाचा आणि चित्ताचा संबंध आला पाहिजे. एकदा पायाचा आणि चित्ताचा संबंध आला की चित्त चिंतन करत
चित्तानं जर पायाचं चिंतन केलं तर चित्ताचं एक वैशिष्ट्य, ती ज्या विषयाला लागते ना ती ढिल्या अंगाने काम करीत नाही. काय ती ज्या विषयाचं चिंतन, वाईट करू द्या चांगलं करू द्या, करतय ती कंबर कस केलं की निवाली बात आहे. कसूनच कामाला लागतं. कोण? चित्त म्हणतो. त्यानं एकदा जर करायचं ठरविलं म्हणण्यापेक्षा त्याला एकदा विषय मिळाला, कोणाला? चित्ताला. तो चांगला का वाईट त्याला ज्ञान नाही बिचाऱ्याला. त्याच्यासाठी देताना विषय चांगला द्यायचा. चांगला विषय दिला रे दिला किती चांगलं चिंतन करणार हे निश्चित. आणि चांगल्या चिंतनाचा परिणाम ज्ञानोबाने सुंदर दृष्टांत, चंद्राचा दृष्टांत. ज्ञानोबा म्हणतात पौर्णिमेकून अमावस्येकडे जाणारा जो चंद्र आहे, चांगला विषय दिल्यावरची गोष्ट आहे. मग पुनवे हुनी जैसे शशी बिंब दिशे न दिशे हरपत अवसे नाहीची होय. तैसी भोगा तो निगता चित्त मज माझी रिघता हळूहळू पंडू सुता मीची होईल. म्हणून चित्ताला पायाचा संबंध येणं महत्वाचं आहे. आणि पायाचा संबंध आला नाठवुनी देह पायाचे चिंतन, नाठवुनी देह पायाचे चिंतन, नाठवुनी देह पायाचे चिंतन, नाठवुनी देह पायाचे चिंतन. अवसान तो क्षण मध्ये नाही, मध्ये नाही. अवसान तो क्षण मध्ये नाही, मध्ये नाही. नाठवुनी देह पायाचे चिंतन, अवसान तो क्षण मध्ये नाही. त्रुटी करत नाही, लगातार चिंतन करत. आणि एकदा चित्तानं प्रभूच्या पायाचं लगातार चिंतन केल्यावर भगवत स्वरूप बनून जातं. वृत्तीची स्थितीच अशी आहे. अंतःकरण वृत्ती हा प्रकारच असला. वृत्ती नावाची चीज कशी आहे? ती अशी आहे, जसं माळीने जेवते नेले आणि तेवते निवांतची गेलीवाली बात. माळी म्हणजे जो बी बागायतदार शेतकरी कोणी असेल, पाण्याला जसा जसा वाप्यातून वाकडं तिकडं जसं निहिल तसं जात आहे का तटीला पाय देत आहे. माळी जेवते नेली तेवते निवांतची गेले, तया पाण्या ऐसे केले व्हावे गा. अंतःकरण वृत्ती स्थिती तशी, ती जसा जसा आकार देत जाईल तसं ती आकार खात. आणि विशेष चित्ताची सर्वात मोठी विशेषता काय? एखाद्या वस्तू व्यक्ती पदार्थात त्यानं प्रामाणिकपणे जर चिंतन केलं तर त्या वस्तू व्यक्ती पदार्थाला अनुरूप वृत्ती बनत असते. वृत्ती कशी बनते? पाणी जसा वापाय तसं बनतं. सरळ वापा सरळ पाणी, वाकडा वापा वाकडं पाणी, जसं असेल तसं, काही बदल नाही. तशी वृत्ती तदाकार बनते, त्या वस्तू व्यक्ती बनते. तुकोबाराने एक दृष्टांत, तुका म्हणी आळी आणि जीवे नुरेची वेगळी. भिंगुरटी आळी आपल्याकडं तुती गावतावर असते बघा, ती आळी जीसीबी मशनी सारखा अशी होटावळ सारखी चलते. पुढचं हाऊजिंग टेकणार, महागलं उचलणार, अशी त्याची पद्धत चालायची. त्या आळीला गान्नीची थोरली बहीण कुंभारी ती आपल्या घरट्यात घेऊन येते आणि घरट्यात आणून ठेवली. आता गान्नीची थोरली बहीण म्हणल्यावर पावर जास्त. गांधीन तरी उघड टबू माल असतो, पण ती अशी सडपातळ असते. महाराज सडपातळचा खतरा खेळ असतो, जमून काम असतो.
त्या कुंभारणीचा ठणका बसला की हिच्या नाजूक अंगात नुसती आगच अशी व्याकुळ होऊन जाते. घरट्यात आणून ठेवलं आणि ती जर आळी बाहेर निघायचा प्रयत्न करी डबल ठणका द्या. कुंभारणीचा ठणका लागला की आगच त्याशी येटुळ गुटुळ होऊन बसला. त्या आळीच्या डोक्यात फक्त कुंभारीन बसते. कधी येते की कधी ठणका देते ते डोक्यात पक्क चित्र कुणाचं आळीच. त्या आळीला कुंभारीन सोडून दुसरी कुणीच दिसत नाही. सारखा ध्यास कुंभारणीचा. त्याचा परिणाम त्या आळीला जगात एकच असं हे उदाहरण. आळीला कुंभारणी सारखं शरीर प्राप्त होते. तिला पंख फुटतात. टोटल मॉडेल बदलून जात. तुका म्हणे आळी आणि नुरेची वेगळी. तशी वृत्ती आहे. ज्या वस्तू व्यक्ती पदार्थाचं चिंतन करी ठीक त्या अनुरूप बनत राहत. तुकोबारे म्हणतात दया चित्ती ज्याचे ध्यान तेची होय ज्याचे मन. तेची होय ज्याचे मन. तेची होय ज्याचे मन. दया चित्ती ज्याचे ध्यान तेची होय ज्याचे मन. तेची होय ज्याचे मन. तेची होय ज्याचे मन. दया चित्ती ज्याचे ध्यान तेची होय ज्याचे मन. तेची होय ज्याचे मन. तेची होय जया चित्ती ज्याचे ध्यान तेची होय त्याचे मन. वृत्ती तदाकार बनते. पायाचं जर चिंतन केलं तर भगवत स्वरूप वृत्ती बनून जाते. जीव वेगळा राहतच नाही. हा? जाहीर म्हटलं काय मग गोविंद ते काय. गोविंद 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 हा गोविंद गोविंद हा गोविंद गोविंद हा गोविंद गोविंद हा गोविंद गोविंद आ गोविंद गोविंद आ गोविंद गोविंद आ गोविंद गोविंद आ मना लागलिया छंद मना लागलिया छंद मना लागलिया छंद मग गोविंद पिकाया मग गोविंद पिकाया गोविंद पिकाया गोविंद पिकाया. कोण म्हणलं म्हातारे गरम होत नाहीत. एकदा आता एकदा मोसम झाल्यावर कटत नसते. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवा दया. चित्तानं पायाचं चिंतन केलं की भगवत स्वरूप जीव बनून जातो. ही ताकद आहे. म्हणून माझे चित्त तुझे पायी राहो ऐशी करी काय काही करा किंवा धरोनिया बाई भवानी दातारा भवहातारी दातारा धर
चित्त पायावर ठेवा अथवा देवा सरळ हाताला धरा आणि हे संसाराचा बेडा पार करवा तरी बी चालतं. मग देवाच्या मनात आल्यावर अवघड का? सरळ सरळ हाताला धरून हा संसाराचा बेडा पार करू शकतो. पावर आहे तुझी. तारू भला पांडुरंग पाव भिजवून अंग. त्याच्या मनात आल्यावरती अल्लाद संसार रूपी सागर तारू शकतो. काय अवघड आहे? धरून या बाही भव हा तारी. भव म्हणजे भव शब्दाचा अर्थच काय केलाय? संसार. भव शब्दाचा अर्थ काय? व्याकरण शास्त्रामध्ये भूसत्तायाम धातूचं रूप. आता बरी शीत जाणकार अभ्यासू मंडळी, माझं बी काही तिकडे तिकडे चुकलं तर सांगणारी जाणकार आहे. भूसत्तायाम धातूचं रूप आहे. लोट नावाच्या खरंच द्वितीय पुरुषाचं एक वचन आहे भव. नैयायिक न्याय सिद्धांत मुक्तावलीकार त्यांनी नमनात या भव शब्दाचं पोस्टमार्टम केलं आणि सुंदर व्याख्या केली. शब्द पाहिला तर आज्ञार्थी भव, कल्याण भव असा शब्द वापरतो. होवे म्हणजे आज्ञा करणे अर्थाचा मूळ लकार येतो. लोट आज्ञार्थ. इथं मुद्दा काय आहे? भव शब्दाची व्याख्या करत असताना नैयायिकाने नमनातच केली. काय? उत्पद्यते वर्धते विनश्यते यस्मिन् भवती ती भव. किम नाम भव? उत्पन्न होणे, वाढणे आणि नष्ट होणे तीनों क्रियाएं जिसमें रहती हो या तो जिसमें होती हो उसी का नाम भव कहलाता है. विठाला विठ्ठला विठ्ठला. म्हणजे उत्पन्न होणे, वाढणे आणि नष्ट होणे तिन्ही क्रिया ज्याच्यात असतील त्याचं नाव भव. म्हणून धरून या बाही भव हा तारी दातारा. जन्म मरणाचा बेडा पार करवा तरी बी चालतंय. आणि देवानं करायचं ठरविल्यावर आणि देवानं संसाराचा बेडा पार करायचं ठरविल्यावर मी बोलून गेलो पाव भिजवणे दे अव जाहीर आहे. खांदा वाहे त्याची पायी घाला मोलने घे जग जेठी भावा एकासाठी खांदा वाहे आपुलिया. खांद्यावर घेऊन गेल्यावर पाय भिजवायची काय गरज आहे? अल्लाद तारू शकतो किंवा त्याच्याकडे पर्याय काही कमी नाहीत. त्याच्या जर मनात आलं तरी ही संसार नावाची नदी जागेवरच आटवू शकतो. काय? तया आईलीच थडी सरले माया येथे कची लीला तरली जे सर्व भावे मज भजले तया आईलीच थडी सरली माया जाळ. ती नदीच आटवू शकतो. ही पावर आहे त्याच्यात. त्याच्यामुळं त्यानं तारायचं ठरविल्यावर त्याला पर्याय वेगवेगळे पर्याय. भवसागर तरता कार्य करीत सा चिंता पहिला उभा दाता कटी तसा चिंता बैल उभा दाता कटी कर ठेवून जघन प्रमाण दावी. साधकाला दिलासा देणारी मुद्रा आहे. तू कोणत्याही रूपानं करू शकतो. अहो एखाद्या नदीला थोडं पाणी आहे, माणूस नौका आहे, माणूस मग आकुन लिखाला चालू समजा कुणाला
कोणती नदी? म्हणूनच ना कुंडलिका म्हणा. मग आता कुंडलिकेला पाणी आलं, पाणी कमरा इतकंच किती आहे. पुढच्या माणसाने म्हणावं लागतं हो काही काळजी करू नका एवढंच पाणी. हा दिलासा देणारी मुद्रा आहे. परमात्मा कसा आहे? कमरेवर हात ठेवून जो उभा आहे तो साधकाला स्पष्ट सांगायला काय जघन प्रमाण दावित किंवा आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी पांडुरंग अष्टकाच्या 3ऱ्या श्लोकात म्हटलं प्रमाणं भवाप्तेरिदम्मां नितंबकराभ्यां धृतो येन तस्मा विधातुर्वसते धृतो नाविकोशा परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. विठ्ठला 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 विठ्ठला. प्रमाणं भवाब्दे भवाब्दे भवनाम संसार अपनाम पाणी धीनाम साठा भव अब्दे सप्तमी एकवचन संसार रूपी सागरात यत प्रमाणं दर्शयति केन नितंबकराभ्याम. कमरेवर हात ठेवून परमात्मा संसार रूपी सागरात किती पाणी त्याचं प्रमाण दाखवायला. हा नितंबकराभ्याम यत प्रमाणं दर्शयति. कमरेवर हात ठेवून देव म्हणतो एवढंच पाणी काळजी करू नका. त्याला पर्याय भरपूर आहेत. म्हणून धरोनिया बाही भवहा तारी दातारा. नाही तरी त्याच्या मनात आल्यावर त्यानं अनेकाचं चित्त त्याच्याकडे खेचलेल्या बातम्या कमी. देवानं अनेकाची चित्त आपल्याकडे खिचून घेतलेल्या बातम्या. तुमच्या ऐकाव्या बातम्या आहेत का असल्या काही? आपण निर्मळ करायला कुठली साधनं आणतो? पंचायत आहे ना. आपल्या ताकदीवर आपलं चित्त निर्मळ करण्या एवढ्या कॅपॅसिटीची आपण गिरायक नाही. म्हणून तर ही विनंती करायची. आणि आपल्या आपल्या पावरवर जर चित्त निर्मळ करता आलं मग मनानं येऊन गोपाळ राहायचे. पुन्हा त्याला मस्का पालिश करायची काय गरज आहे? कुणाला? गोपाळाला म्हणा. पण आपल्या पावरवर आपलं चित्त आपण निर्माण करण्या एवढ्या ताकदीची गिरायक नाही. त्याला पर्याय हा त्यानं मनावर घ्यावं लागतंय तरच काम होतंय. पुन्हा अनेकाची त्यानं चित्त खेचलेल्या बातम्या नाहीत का? तुमच्याकडे बातमी नाही? सावळे रुबाळे तोरणे सितारे उभे पंढरीची विटेवरी. आतापर्यंत त्यानं अनेकाचं चित्त खिचून घेतलेल्या बातम्या काय? हरिने माझे हरिने चित्त हरिने माझे हरिने चित्त हरिने माझे हरिने चित्त हरिने माझे हरिने चित्त. कैसी
अनुभव सांग. हरीने माझे हरिले चित्त भारवित विसरले. म्हणजे देवानं अनेकाची चित्त त्याच्याकडे खेचून घेतलेल्या. चित्त चोरियल नंदाच्या नंदन, चित्त चोरियल नंदाच्या नंदन. तुका म्हणे गरुड ध्वजे, ओ तुका म्हणे गरुड ध्वजे. चित्त चोरियल नंदाच्या चित्त चोरियल नंदाच्या तुका म्हणे गरुड ध्वजे, तुका म्हणे गरुड ध्वजे, गरुड ध्वजे. चित्त चोरी येले नंदाच्या नंदनी, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. अहो त्यानं चित्त खेचलेल्या बातम्या अनेक आहेत. पण आपण आपल्या पावरवर आपलं चित्त देवाकडे घेऊन जाऊ एवढी ताकद आपल्याकडे आहे का? नाही. आपण जरी हिमतीनं निघालो की हे चित्त देवापर्यंत घेऊन जाणार, कप दिशेमध्ये फाटी फुट होती. काय तो या झाला फाटा. कप दिशी माणसं दुसरीकडे जाते. कारण रस्त्याने बारक्या बारक्या हिरवळी आहेत. विढाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. चांगली चांगली धिंड कळत न कळत काय सरळ रस्त्याने चालतात चालताच हिरवळ खिची ती माणसाला. आणि सर्रास माणसं जी रस्ता सोडून पटांगणाला जी निघाली कशामुळं? हिरवळीमुळे. हा हिरवळ नडली माणसाला. माणसाच्या लक्ष माणसं जी संसाराच्या बी एवढ्या इमानदारीने नादी लागली त्याचं बी कारण काय? हिरवळ. हिरवळीमुळे नादी लागली. पुन्हा उशिरा माणसाच्या लक्षात आलं काय हिरवळीच कसपट होतंय म्हणून. काड्या टोचऱ्यावर माणसाची जात जागी झाली. मला काय माहिती असलंय म्हणून पुन्हा म्हणते माणूस. मग ती सुरुवातीची हिरवळ बसते चकवा खाते माणूस. काय मग ह्याला पर्याय आपल्या ताकदीवर आपण आपलं चित्त देवाकडे घेऊन जाऊ एवढ्या कॅपॅसिटीची आपण नाही. मग त्याच्यासाठी देवानंच ती यंत्रणा राबवावी लागेल. आणि त्याच्याकडे कसं आहे? त्याच्याकडे यंत्रणा आहे. हे बघा, चित्त खिचून घेण्यासाठी लागणारा पहिली गोष्ट तर असल्या धंद्यात माणूस चॅप्टर लागतो. असले जी करायचे काही बी कुणाचं बी खेचाखिची करायचं म्हणले हो काय काय लागतं ह्याला? हे गबळूचं काम आहे का? 37 ते 38 वर्ष झाले महादेव बुवा मी पोरं सांभाळतो त्याला अशी. त्यामुळे मला पक्क माहिती. चिट्ट्या चपाट्यावर बऱ्याच लोकांनी बरगाड्या मोडून घेतल्या हातात ना पदरात. त्याला ती चॅप्टरकीच असावी लागली. त्या धंद्यात काय असावी लागते? हा चॅप्टर की असावी लागते. आणि नुसती चॅप्टर की बी चालत नाही महाराज. गुणवत्ता तरी नाही तर सौंदर्य तरी असलं पाहिजे. असलं रान खेचण्यासाठी त्याला हीच पर्याय दिले. काय आणि देवाकडे काय अडचण आहे? चतुरा चतुराने तो शिरोमणी चतुरानो शिरोमणी तो शिरोमणी चतुरानो शिरोमण्याची खान गुण लावण्याची खान
कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुमार थोड्या म्हणतात चित्त खेचून घेण्यासाठी नंबर 1 व्यक्ती चॅप्टर लागतो. गबळूचं काम आहे का? नाही. जर चॅप्टर असले पाहिजे. हा बाबा कसला आहे? जगामध्ये जेवढे चॅप्टर आहेत त्यांचा हा शिरोमणी आहे. कोण? देव म्हणून चतुरा तू शिरो. जेवढ्या जगात चतुर आहेत त्यांचा हा मुकुटमणी वास आहे. त्याच्यामुळं खेचून घेण्यासाठी लागणारी जी चलाकी चॅप्टर की त्याच्यातला हा शिरोमणी. आणि केवळ चलाकीवर फायनल होत नाही. त्याला गुणवत्ता म्हणा, सौंदर्य म्हणा, चित्त खेचण्यासाठी आठम कोणते? गुणवत्ता जर असेल, गुण जर असेल तर गुण सुद्धा साधा नाही महाराज. गुणाची पावर असली. आता माधवबन आमचं एकच काळे आळंदीतला डांबरी मेन कापड सुद्धा चांगल्या मार्केटनं चलतील. गुण जर असेल, निव्वळ काळी कलोटी माणसं पण सुंदर बायका करून आणल्या ते. आणि कशाच्या बळावर? फक्त गुणाच्या बळावर. म्हणजे गुण सुद्धा चांगलं लांबून रान कव्हर करत. गुणाची पावर कमी नाही. अनेकाची चित्त खेचून घ्यायची. महाराज गायच्या टायमाला तसटली गुरुजीने चाल म्हण माधववाणी म्हण. एकदा त्याच्याशी समरस होऊन एकदा एखादी ठेवण एखाद्याचे काही एखादा जर गोडवा लागला आणि ती काळजाला जर भिडला तर डायरेक्ट लांबून रान खिचित आहे का खिचित नाही. किंवा एखाद्याचा बोल, एखाद्याची साधी लग्गी, समजा एखादी चौपट लग्गी एखाद्या कोण निघाली, ती जर कानाला गोड लागली तर लांबून रान कवर करते का करीत करते असे. म्हणजे गुणवत्ता चित्ताला खेचू शकते. आणि देव कसा आहे? गुणाची खाण आहे. गुणाची खाण आहे. पावर आहे पावर. आणि देव नाही तरी त्याच्याकडे गुणाला काय? सर्व गुण संपन्न एक भगवंताची जाण. किंवा तुका म्हणे काळा अन अंगी जयाच्या सकळा. अहो सर्वच कळा त्याच्या अंगात आहे. तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी. हे भोळेपणा लागी भीक मागे, भोळेपणा लागी भीक मागे, भोळेपणा लागी भीक मागे, भोळेपणा लागी भीक मागे. हे तुका म्हणे सर्व कळा ज्याच्या अंगी, भोळेपणा लागी भीक मागे, भोळेपणा लागी भीक मागे. तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी, भोळेपणा लागी भीक मागे. देवाकडं कलेला काय कमी आहे? गुण. गुणाची खाण आहे खाण. आणि कसे जे रान गुणानं कवर होत नाही ते सौंदर्यानं 100% होत. काय? जे रान गुणावर बी कवर होत नाही ती सौंदर्यावर बिन तक्रारी रान खेचले जाते. काय? हे ताकद कशाची? विचारा महादेव मला ताकद कशाची? अजून माणूस म्हातारा बी झाला तर मोसम कायम आहे. आहे का?
निसर्ग आहे तो. काय सुंदरताची चीज आहे ही अशी बाब आहे महाराज. कुणाचं बी चित्त खिचून घ्यायची पावर. आणि देवाकडं काय गुणाची लावण्यानं म्हणजे लावण्य म्हणजे सुंदर. कोण आहे तो? खान आहे. आता आपलं कसं आहे, आपली जेवढी बी चेहरे आहेत तेवढे कसे तेच चेहरे आहेत ना. रोज उठून मला बरेच दिवस एक गोष्ट खटकत होत बर का स्वामी, की नवरा बायको उतरवायला लागल्यावर आंबटका होत असत. उगे का आपल्यात आपली चर्चा. मी ही गोष्ट बाहेर सांगणार नाही तशी. मला ही बरेच वेळेला वाटायचं उतार व्हायला लागलं. नवीन नवीन काय मोसम असतो त्यांचा. नवीन लग्न झालं जोडपं बघितल्यावर गड दिसतच नाही. काय अहो ती नवीन लग्न झालेल्या जोडप्याचं वातावरण बघितल्यावर चांगल्या ब्रह्मचारी संन्याशाला आरबळून उडी टाकावं वाटत. साधं वातावरण असतं. त्यांचं बघणं बोलणं बसणं पाहणं प्रत्येक क्रियेमध्ये नुसता गुलाबी कलर वातावरणच असत. प्रत्येक शब्दाला हसायचा गियर. आम्ही विनोदाना सांगतो सहज मी नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या घरी जायचं ना विचारायचं आहेत का मालक घरी. बाई नाही म्हणणार म्हणजे सरळ म्हणत नाही. अगोदर हसायची गियर टाक. आहेत का मालक घरी. आहेत आहेत. वातावरण त्याला विचारा मंडळी दिसा नाही. आहे महाराज आहे आहे. इतका गुलाबी वातावरण असल्या खुशामध्ये संन्यासी ब्रह्मचारी आरबळून उडी टाकील नाही. साधं वातावरण असतं. सराव उतार व्हायला लागल्यावर जाऊन विचारायचं आहेत का मालक घरी. कुठं बोंबलत फिरायले राहिली का टेस्ट राहिली का मला सांग. त्याला विचारा मालकीन दिसा नाही. महाराज ती काही विचारून जाते ही उतार व्हायला माणसं आंबट होती. ही गोष्ट बरेच दिवस खटकत होती. का असं असेल महाराज. पुन्हा उशिरा माझ्या बी लक्षात कसे आहे बघ. रोज उठून किती बी तास 8 तास घ्या गडे चेहरा तोच आहे. काय बदल आहे किती बी. काही काही माणसं उलट खोरं फिरवून चापी लेवल कसं आहे काय असं उलट बी खोरं फिरविलं. खोरं पुढं सरकलं की मागची केस म्हणतात बगर कुठवर गेलंय. म्हणजे ती मुलायमता येते का. निसर्ग परमात्म्याचं तसं गुणलावण्याची खान नित्य नूतन नवा गुण नवाकर्षण आहे परमात्मा. आद्य जगद्गुरु शंकराचार्य कृष्णाष्टकात फार सुंदर म्हटलं. यशोमती किशोरकम नमामि चित्त चोरकम त्रिगंत कांत भंगिनम सदा सदाल संगिनम दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम. विठाला यशोमती किशोरकम नमामि चित्त चोरकम. ती परमात्म्याची किशोरी अवस्था. चित्त चोरकम म्हटलंय. काय म्हटलंय. यशोमती किशोरकम नमामि चित्त चोर. परमात्मा चित्ताचा कोण आहे. चोर आहे. कारण पुढे शब्द आहे दिने दिने नवम नवम. दिन प्रतिदिन नवा चेहरा नवा आकर्षण. दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम. दिन प्रतिदिन नवा चेहरा नवा आकर्षण. त्याच्यामुळं परमात्म्याला या जगात खेचायला जड नाही. कुणाचंही चित्त खेचू शकतो. जरा क्षमा मागून बोलतो.
नैसर्गिक आहे स्त्री आणि पुरुषामधलं आकर्षण, पण त्या परमात्म्याची इतकी व्हील पॉवर आहे की ती पुरुषाला सुद्धा आपल्याकडे खेचू शकते, इतकी व्हील पॉवर आहे. रामायणातला प्रसंग सांगितला जातो. समस्ते दंडकारण्यवासीना, त्या दंडकारण्यात राहणारे आमची लोक होती. आमची म्हणजे जनार्दन महाराज ही आमची भावकी होती तिथं. हा, आमची लोक कशी असतील? रिकामी असतील, खाली माणसं आहेत ना, होता रिकाम्या डोक्याची माणसं मोठी खतरा असते. ती देशाचा एकदाच विचार करते, त्याचा कवळा विचार नसतो. हा, ही एवढाली सत्य ग्रस्ती माणसाला करणं जड आहे. ही हे त्यागी लोकांनीच असला पसारा करू जा. पावर असते, निधडी छाती असते. हा, पावर ती पावर. आई सारी त्यागी फकडी ब्रह्मचारी एकत्रित आणि चर्चा सत्र झाली. म्हणजे काय, किती दिवस तर म्हणले एकट्यानंच चाली, आपणच पुढं म्हणा, महागा आपणच, भाकर तुकडा आपणच, सारा आपणच करायचं. हे कसं काय? एक जण म्हणला रेडी आहेत का? एवढं बेड झालं कोण देईल र? कोणत्या मुलीचा बाप येडा? दुसरा एक जण म्हणला गोष्ट खरी हो, म्हणला ही पण एक गोष्ट ऐका, म्हणला मला ऐकाय मिळाली. काय? रामप्रभू आपल्या भेटीला यायला लागला. म्हणजे यायला लागला काय मेहरबानी. हा, असं असतं. म्हणजे एक काम कर, मी ऐकले रामाच्याच चरण स्पर्शानं दगडाची बाई होती, टाळी वागून स्वागत झालं. बरोबर आहे, खरंय खरंय. मला एक काम करू ना, रामप्रभू यायच्या अगोदर मोठ्या जवळ वेळ कमी असतो, पद्धतशीर असेल करून घेतली. एक साथ सुरू करेंगे, सुरू कर म्हणल्याबरोबर हे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामा, या दगडाच्या आम्हाला स्त्रिया करून द्या, एवढं म्हणायचं मोकळं व्हायचं. पण ज्याला जशी पाहिजे तशी दगड अगोदरच घ्यायची. काही जाड जुडे तीन गोल गोट्या, काही अशी सड पातळ आहेत, त्यांनी चिपा काढल्या, डोक्यावर घेऊन दगड उभी. प्रभू रामचंद्र आल्याबरोबर परमात्म्याचा चेहरा प्रत्येकानं पाहिला महाराज. ते कृत्रिम थोडंच, नैसर्गिक परमात्म्याचं आकर्षण. प्रत्येकानं चेहरा बघितल्याबरोबर जेवढी बी ब्रह्मचारी चेहरा बघितलेली प्रत्येकाचा गिअरबॉक्स बिघडला. काय काय बिघडला? गिअरबॉक्स बिघडला. फर्स्ट सेकंड थर्ड जी गिअर आहेत ती रिव्हर्स मध्ये डायव्हर्ट झाली, मधल्या मध्ये कुटाणा वाढला. ती माहीतच नाही. परमात्म्याचा चेहरा पाहिला, बॉसने ऑर्डर दिली, एक साथ सुरू करेंगे, सुरू कर. जनगण मन नाही. हे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामा, या दगडाच्या आम्हाला स्त्रिया करून घ्या. गिअर निष्ठाला त्याच्या जागी घ्या झालं. प्रभू रामचंद्र म्हणले तथास्तु, पण माझं एक पत्नी व्रत आहे पुढच्या अवतारात. म्हणजे पुरुषाला देखील तो खिचू शकतो, असली त्याची पाहिली या बेतलावी, पैसे दिवी जडोनी, पाहिली या बेतलावी, पैसे दिवी जडोनी, पैसे दिवी जडोनी, पैसे दिवी जडोनी. पैशी जीवी जडून परमात्म्याचा चेहरा पाहिला की मनातच बसणार. म्हणून कुणाचंही चित्त खिचू शकतो ही विल पॉवर त्या परमात्म्याच्या आकर्षणाचा. म्हणून तुकोबरा म्हणतात गुणलावण्याची खाणी. पण कधी कधी काय असतंय, काही चॅप्टर बी आहेत, गुणवान बी आहेत, सुंदर बी आहेत,
पण कडक माणसाच्या हाताखाली जर राहायची पाळी आली तर चुळबुळ करता येत नाही. लक्षात येईल का? किती बी चॅप्टर पोरगा असू द्या, कसलाही गुणवाना असू द्या, किती देखणा असू द्या, ज्याच्या ताब्यात आहे तो माणूस जर कडक असला, काय हालचाल काही कमी जास्त अरे बात नाही, मला स्थिर राहावं लागतं. हा, पण तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्यावर कुणाचंच हंटर नाही. मग मुकुटाचा गळा म्हण सर्वामध्ये तूच मुख्य, तुझ्यावर कुणाचं दडपण नाही. म्हणून चतुरा तू शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुटाचा गळा म्हणी तूच मुख्य, तुझ्यावर कुणाचं दडपण नाही. म्हणून धन्य तुझी विठोबा. देवा तुम्ही खेचायचं ठरविल्यावर आमची चित्त तुम्ही पायाकडे खेचू शकता. किंवा किंवा काय असं करा, मग कसं करा? करीती मी राचा नाश, करीती मी राचा नाश, करीती मी राचा नाश, करीती मी राचा नाश. दीप हो प्रकाश, दीप हो प्रकाश, उदर भोनी प्रकाश, उदर भोनी प्रकाश. थोडी आशा पास, थोडी आशा पास, हे थोडी आशा, थोडी आशा, थोडी आशा पास. करीवास हृदयाचा, करीवास हृदयाचा चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी. करिया तिमिराचा नाश. तुकोबाराय म्हणतात, देवा नाहीतर असं करा, सरळ ही अज्ञान अंधकार घालवा तरी बी चालते. तिमिर शब्दाचा अर्थ आहे अंधार. अंधारात बी फरक आहे. काही मंद अंधकार, काही गडद अंधकार आहे. पण अज्ञान नावाचा एक अंधार असा अंधार आहे, तो सर्व अंधाराचा बॉस आहे. कसला आहे तो? जगामध्ये जेवढा अंधार आहे त्या सर्व अंधाराचा बॉस आहे. कोण? अज्ञान. अज्ञान नावाचा अंधकार असला अंधकार आहे, सर्व अंधाराचा बॉस असल्यामुळं. आणि बॉस तोच असू शकतो जे कोणाला घाबरत नाही. बॉसगिरी करायची म्हणजे कुणाचं बी काम नाही. एकटं लघवीला उठत नसेल असलं बॉस होय. लघवीला उठताना मंडळीला होय ग म्हणून म्हणून उठवीत असेल, असल्या नमुन्याला बॉस बनवित का? नाही नाही, निदडी छाती लागती बॉसची. ती अज्ञान नावाचा अंधकार अंधाराचा बॉस आहे महाराज. सूर्याच्या प्रकाशाला देखील दाद देत नाही इतकं वजनदार गिराईक आहे. काय? कोण? अज्ञान. अज्ञान नावाचा अंधकार इतका वजनदार आहे. बॅटरी फोकस तर सोडून द्या, सूर्याच्या प्रकाशाला सुद्धा दाद देत नाही. दिवसा ढवळ्या सूर्याच्या प्रकाशात कॉलर टाईट करून चालतंय. कोण? कोण? अज्ञान. सूर्याच्या प्रकाशाला भेट आहे ती? भेट नाही. मग त्याला पर्याय? त्याला पर्याय एकच, फक्त परमात्म्याचा प्रकाश इथं कामी आहे. कारण त्या बाबाचा प्रकाश इतका खतरनाक आहे. पांडुरंग कांती दिव्य ज्योत, पांडुरंग कांते दिव्य झळकते, पांडुरंग कांती दिव्य ज्योत, रत्न केला प्रभा, अगणित लावोने तेज पुंजाळ, अगणित लावोने तेज पुंजाळ. नमो नामे
रत्न किळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे तिथीची शोभा. परमात्म्याचा फोकस, परमात्म्याचं तेज इतकं खतरनाक आहे, त्याचा फोकस आल्यावर अज्ञान नावाचा अंधकार राहू शकत नाही. म्हणून करिया तिमिराचा नाश, उदय होनी प्रकाश. अज्ञान अंधकार घालवायचा, अंधार घालवायचा म्हणल्यावर भाऊकी काम करती का गावकी? अज्ञान अंधार घालवायचा म्हणल्यावर भाऊकी कामाची का गावकी? भाऊकी गावकी गोळा करून काय सप्ताह करायचा आहे का? अज्ञान घालविणं ही भाऊकी गावकीचा विषय नाही आणि शस्त्रास्त्राचा विषय नाही. त्याला प्रकाशच असावा. रवीच्या नावे निशीचा नाश, उदय होताची प्रकाश. परमात्म्याचा फोकस आल्याशिवाय जीवाच्या आतील अज्ञान अंधकार जाऊ शकत बरोबर म्हणतात. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. जनी म्हणजे लोकी. तुझी ये निधळी, तुझी ये निधळी निधळी कोटी हो चंद्र प्रकाश, कोटी हो चंद्र प्रकाश. तुझी ये निधळी, तुझी ये निधळी कोटी हो चंद्र प्रकाश, कोटी हो चंद्र प्रकाश. तुझी निधळी कोटी चंद्र प्रकाशी, कमल नयन हास्य वदन हास्य. परमात्म्याचं तेज इतकं खतरनाक आहे काय, त्याचा फोकस कुणावर बी पडू, 100% अज्ञान अंधकार राहू शकत नाही. ही पावर आहे कुणाची? परमात्म्याच्या प्रकाशाची. म्हणून करिया तिमिराचा नाश, उदय होऊन प्रकाश. अथवा तोडिया शापास, करी वास हृदयी. आशा पाशतो, कारण आशा पाश इतका खतरनाक पाश आहे. सप्तपाशातला खतरनाक पाश म्हणजे आशा पाश. आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणा. आपल्याकडे जसं वारकरी शिक्षण संस्थेत एखाद्या शिकून आला आणि कीर्तन करायला लागला की माणसं त्याला लेबल लावतील, श्री हरी भक्त पराय. एखाद्या संस्थेत शिकून आल्यावर हरिभक्त परायण. तसं ह्या बी बाईच्या संस्थेत ऍडमिशन घेतल्यावर, कोणत्या? आशा म्हणा. आशाबाईच्या संस्थेत ऍडमिशन झालं की ही बी बाई हीच उपाधी देते. कोणती? परायणच करते ही. कोणतं? काम क्रोध परायणा. इकडं हरिभक्तीत परायण तर इकडं कामन क्रोधात परायण करते. म्हणजे आशा पाशे शतैर्बद्धा. आशा नावाचा पास असा विचित्र पास आहे, एकदा बांधित नाही, शतैर्बद्धा. शेकडो वेळा माणसाला बांधायचं काम करते आशा. आणि म्हणून आशा एवढी विचित्र आहे, जास्त लांबविण्यापेक्षा एकच नाथ महाराजाची ओवी सांग. नाथ महाराज म्हणतात, आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्व आले त्यासी, आशे दीन केले देवासी, कथा कायसी इतरांची. अहो एवढ्या मोठ्या जगाच्या मालकाची हाईट कमी केली ह्या बाईनं. अहो हातात झोळी घेऊन भीक मागायला लावलं देवाला प्रत्यक्ष. आणि याचं कारण फक्त आशा. मग ह्याला पर्याय एकच, देवा सरळ सरळ तोडी आशा पाश, करी वास हृदयी. हृदयात तुम्ही वास्तव्य करा तरी बी काम झालं. आणि देवानं वास्तव्य केल्यावर, अहो एकदा देवानं वास्तव्य केल्यावर बाकी निर्मळ करायची गरज नाही, मनानं निर्मळ होत. काय म्हणले? नामा सरीचा ती हरी, रिघे हृदया माझारी. रिघे हृदया माझारी. त्याचे पुढचं वाक्य आहे का?
तेने ठाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी. देवाच्या पावरवर शुद्धीकरण आणि जीवानं किंवा साधकानं आपल्या पावरवर शुद्धीकरण अंतर आहे. आपण आपल्या पावरवर चित्त निर्मळ करण्या एवढ्या कॅपॅसिटीचे गिराईक नाहीत. कारण महामळी मन होते जी जुना खेळ आहे आपला. इतक्या लवकर आपल्याला स्वच्छ करता येईल नाही. हा, देवानं मनावर घेतल्यावर त्याच्याकडे अनंत पर्याय. तो काही करू शकतो, तो ठाण मांडून बसू शकतो आणि देव आल्यावर बी निर्मळ करायची व्यवस्था देव करून घेतो. त्यामुळं साधकावर लोड यायचं कारण नाही. हा, म्हणून करी वास हृदय. तुम्ही वास्तव्य करा तरी बी काम होत. शेवटचा पर्याय तुकोबाराने दिला. पाय गुंतले माझी असो तुम्हा चिंता. तुका ठेवी माथा पायी आता राखावे. महंत गुरुवर्य जनार्दन स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला हा 46वा नारळी सप्ताह वार्षिक चालत असलेल्या या भव्य दिव्य सोहळ्यात खरोखर हिवरा पहाडी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहानं प्रेमानं या सप्ताहाचं आयोजन केलं. सर्वप्रथम ग्रामस्थ मंडळी हिवरेकरांना मनापासून धन्यवाद आहे. जनार्दन स्वामींनी वारकरी संप्रदायाची ही वजनदार पताका तितक्या आदरानं, तितक्याच आवडीनं, तितक्याच ताकदीनं जनतेचं प्रेम संपादन करून त्यातली त्यात आमची अशी गुणीजन रत्न यांचं प्रेम महाराजांच्या मनापासून. त्यामुळं गुणीजनाला सांभाळण्याची हातुटी महाराजाकडे सुंदर आहे. आणि त्यामुळं निगमानंद बाबाचा नारळी सप्ताह म्हणलं की गुणवानाची लाईनच्या लाईन राहते. काय वाजविणारी, गाणारी आणि यांना सांभाळायचं काम महाराजांना ती हातुटी आली, ती टेक्निक सापडली. नाही तर बऱ्याच वेळेला बऱ्याच महाराज माणसं गुणवानं ती नाव घेतल्यावर आता आमच्यासारखी तरी काय
नाव घेतलं माणूस म्हणजे जरा जपून बरं का. असं गुणवनाच्या दर्दी असलेले स्वामी आहेत. त्यामुळं सर्वप्रथम गुणीजनाचा सांभाळ करत असल्यामुळं मी पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार आहे आपला. कारण ही पाळावी लागतात महाराज, ही गरजेची आहे. संप्रदायातली हीच नाक आहेत, मेन आहेत असं आहे. आणि रंगरंगोटी कशावर आहे? गुलालावर आहे का कुंकावर आहे? रंगरंगोटीची ही खरी गुरु किल्ली म्हणजे गुणीजन आहेत. आणि त्यातली त्यात 100% आवाज बी बसलेला आणि तब्येत बी बिघडलेली होती. पण काय, ही निगमानंद बाबाची मोठी छाया की महाराज इथं आल्यावर ती चेतना आली.